कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या मॅडम, तुमच्या घरचे आपल्या लग्नासाठी तयार होतील ना? नक्की होतील। तुम्ही आधी भाईंचं आणि आबांचं मन जिंका आणि मग माझ्यासाठी लग्नाची मागणी घाला। आय एम शुअर नक्की तयार होतील ते। पण नाही झाले तर? हे बघा, मी आता जगू शकत नाही तुमच्याशिवाय, मी आधीच सांगतो। किती निगेटिव्ह बोलता हो प्रीतम सर। बघा, टेन्शनमुळे तुमचा चेहरा किती सुकलाय। या, मी तुमच्या चेहऱ्याला छान मालिश करून देते। दिवस डोक्यावर आला तरी झोप झाली नाही का रे पहिला? हा, तुला इथे काम करण्यासाठी आणलंय का झोपा काढण्यासाठी? सॉरी सॉरी सॉरी। गोठ्यात काम करणार तू आणि इंग्लिश झाडतो। चल उठ, गोठा साफ करून घे। अशी मॉर्निंग तर माझ्या आयुष्यात कधीच झाली नव्हती। व्हॉट अ वंडरफुल मॉर्निंग प्रीतम। ए, ऐकू आलं नाही काय? गोठा साफ करून घे। हा, पण इथे खूप घाण वास येतोय ना? रूम फ्रेशनर वगैरे लावत नाही का तुम्ही इथे? रूम फ्रेशनर इथं गोठ्यात? हा, गोठ्यात रूम फ्रेशनर पाहिजे तुला? हा। कुठला राजकुमार लागून गेला रे तू? चल उठ, गाईच्या मागचं शेण काढ। कोण काढणार? गाईच्या मागचं शेण कोण काढणार? मला नाही माहित। काय बोलला? हा, हे बघा, तुम्ही चेष्टा करताय ना माझी? हा, सिरियसली मी काढायचं? तुला इथं ठेवून कशासाठी घेतलंय रे? काय? उठ, चल, गाईच्या मागचं शेण काढ। बरोबर, ऐका ना प्रताप दादा, सॉरी भैया, आपलं ते दादासाहेब, मला हँड ग्लोव्स मिळतील का? हँड ग्लोव्स? हा, शेण काढायला हँड ग्लोव्स घालून शेण काय तुझ्या आज्यानं काढलं होतं का रे? नाही, ते काय आहे ना, हे बघा करून दाखवतो। आता बघा, ही गाय उभी आहे, हा, पण जर हिने जर शेण केलं तर ते खाली पडेल ना, मग ते खराब होणार। पण जर माझ्याकडे ग्लोव्ज असतील तर मी असं उभं राहीन ते कॅच पकडायला, हा, तर गायने शेण केलं माझ्या हातात, खाली पडून खराबच नाही होणार। हा, मग मी काय करणार माहितीये का? हा, तुला उचलून अशा ठिकाणी फेकणार जिथं तुझा कोणीच कॅच घेऊ शकणार नाही। करू काय? नाही, सॉरी सॉरी सॉरी। काढ शेण लवकर। हा, करतो, लगेच करतो। हे काय, लगेच करतो। दादासाहेबांपेक्षा ते आबासाहेब बरे आहेत। आज तुझा पहिलाच दिवस आहे ना, म्हणून काय कुठे ठेवलं हे सांगण्यासाठी मी थांबली इथं। पण उद्यापासून सगळं हे तुलाच करायचंय। हा, करीन मी। हे घे चहा। साखर द्यायचा। अगं थांब। काय झालं? आबासाहेबांना आल्याचा वासही सहन होत नाही। मंदा मावशी, हो बघितलं ना बाहेर वातावरण किती ढगाळ झालंय, आणि बघताय ना तुम्ही, आबासाहेब खोकायला लागलेत सकाळपासून। तुम्ही काळजी नका करू, त्यांना बरं वाटेल। चला।
हे घे. अरे वा. आता आबासाहेब चिडणार, गेली हिची नोकरी. हा हा हा, एकदम फक्कड चहा बनलाय. म्हणजे सकाळपासून जरा घसा खवखवत होता, तर चहा प्यायल्यावर एकदम मस्त वाटलं. वा. भाग 2 झाला, भाग 3 झालं. गणिताचं पुस्तक कुठे आहे? काय झालं? अरे मग पुस्तकच मिळून झाले. पुस्तक मिळत नाही ना, मग तुझ्या ताईडीला विचार ना. हे पारू, याचं गणिताचं पुस्तक कुठे ठेव? तायडे कुठे आहे घरात? तायडे घरात नाही, मग कसं गोंधळासारखं होतंय बघ. हो रे, पारू घरात नाहीये तर कसं गणल्यासारखं वाटतंय समजा. म्हणजे पारू जर घरात असली ना की समजा कसं जागच्या जागेवर असतं. म्हणजे ती कपडे धुवून इस्त्री करून जागच्या जागेवर ठेवते. काल रात्रीच माझ्या लक्षात आलं की युनिफॉर्म काही सापडत नाही. मग मी अंगावरचा युनिफॉर्म काढून धुवून वाळवायला टाकला, परंतु युनिफॉर्म अजून वाळला नाही. आता साधा शर्ट घालून जावं लागणार मला. तुला सांगतो गणी, आतापर्यंतच्या नोकरीमध्ये मी आज पहिल्यांदा बिना युनिफॉर्म जाणार. पाहिजे घरात. आणि हा, तू पण आवरून शाळेला जा. काय, मला दिशा मॅडमला सोडायला ऑफिस मध्ये जायचंय. दिशा मॅडमला का? आता का म्हणजे आदित्य बाबा इथं नाही येत ना. त्यांच्या कामाची जबाबदारी आईला मॅडमनी दिशा मॅडम वर सोपवली. मग त्यांना ऑफिसला सोडायला नको झालं. म्हणजे आता दिशा मॅडम ऑफिसला जाणार म्हणजे तिथल्या लोकांच्या डोक्यात तापच आहे. गणी, ते आपले मालक आहेत ना, मालकांबद्दल असं बोलायचं नाही. तसं नाही बा, आदित्य सर किती चांगलेत, ते समद्यांशी चांगलं बोलतात. आणि ते दिशा मॅडम, म्हणून म्हंटल मी. काही असलं तरी आपण आपल्या मालकांबद्दल असं बोलायचं नाही. तू तुझं दप्तर भर, मी आलो जाऊन. हा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.